विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या सोबत आहेत। सर, TV9 ला एक माहिती मिळालेली आहे की देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते जवळपास मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालेलं आहे। संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत घोषणा होईल। भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची आणि राज्यातील तमाम जनतेची जे मतदान झालेलं आहे त्याच्यातनं कल स्पष्ट दिसून येतोय हा देवेंद्रजी फडणवीसांसाठी आहे। आणि आम्ही सर्व हीच अपेक्षा करत आहोत की देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात हे सरकार बनेल। आणि परंतु आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की आम्ही ही निवडणूक जी आहे ती युतीत लढलो आहोत, त्यामुळे युतीचे सर्व नेते मिळून जो निर्णय घेतील आणि आमचं पार्लमेंटरी बोर्ड, आमचे सर्वोच्च नेते आदरणीय मोदीजी असतील किंवा अमित शहाजी असतील किंवा नड्डाजी असतील, हे सर्वजण मिळून जो निर्णय घेतील तो भारतीय जनता पार्टीतला प्रत्येक कार्यकर्ता स्वीकारेल। मागच्या 2.5 वर्ष आपण जर पाहिलं तर 105 आमदार असताना सुद्धा त्याग जो आहे तो भाजपने केला, त्यामुळे यावेळी त्यागाची भूमिका नको अशी सगळ्यांची भावना आहे। त्यागाची भूमिका नको वगैरे हे वेगळ्या गोष्टी आहेत, पण मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की आज जे मॅन्डेट जनतेने दिलेलं आहे ते स्पष्टपणे महायुतीला आहेच, पण देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाला हे मॅन्डेट प्राप्त आहे। मित्रपक्ष 2 जे आहेत त्यांच्याकडूनही दावा मंत्रिपदासाठी मुख्यमंत्रीपदासाठी केला जातो। नाही, आता बघा, आम्ही ही निवडणूक एक युती म्हणून लढलो आहोत। या युतीत 3 प्रमुख पक्ष आहेत आणि स्वाभाविक आहे प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला अशी इच्छा असते की त्यांचे नेते हे सरकारचं नेतृत्व करावं त्यांनी, त्यामुळे अशी इच्छा असणं स्वाभाविक आहे। परंतु वस्तुस्थिती जी आहे ती नजरअंदाज करून काय कोणी अपेक्षा ठेवणार नाही याची मला खात्री आहे। एक शेवटचा प्रश्न, 26 तारखेपर्यंत मुदत जी आहे ती या विधानसभेची आहे, मग राष्ट्रपती लाजवट लागू शकते का जर शपथ ग्रहण झालं नाही तर? नेमकी टेक्निकली बाब काय, कारण संभ्रम पाहायला मिळतो। नाही, ह्याच्यात अजिबात तशी काय गरज नाही आहे। ह्यापूर्वी पण आपण बघितलेलं आहे की एखाद्या विधानसभेची टर्म संपल्यानंतर जो त्या विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असणारी व्यक्ती बरेच वेळेला नवीन सरकार स्थापन होईस तोपर्यंत काही दिवस केअरटेकर गव्हर्नमेंट म्हणून काम करत असतात, त्यामुळे अशी काही अडचण येणार नाही। साहजिकच आहे, राहुल नार्वेकर आपल्या सोबत होते। त्यांनी म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुख्यमंत्री होत असतील तर साहजिकच आमच्या सगळ्या भाजपच्या आमदारांची ती इच्छा आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।